नमस्कार मित्रांनो, चैतन्य फूड ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलचे आपल्या फॅमिलीचे 3 लाख सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत, त्याबद्दल पहिल्यांदा तुमचे अभिनंदन। आणि तुमच्या या सपोर्ट शिवाय झालं नसतं हे, आणि म्हणूनच आपण एक सिरीज करतो आहोत फराळाची। आता दिवाळी जवळ आलेली आहे, त्यानिमित्त आपण वेगवेगळ्या YouTube चॅनल ज्यांचा आहे त्यांना आपण आवाहन केलेलं आहे आणि त्यांचे आपण रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। अशा बरेच चॅनल असतात की छान छान रेसिपी करतात, अशा महिला असतात बऱ्याच छान छान रेसिपी करत असतात, पण त्यांच्या रेसिपी लोकांपर्यंत पोहोचू शकत नाहीत काही टेक्निकल कारणामुळे किंवा काही कारणांमुळे। आणि आज आपण अशाच पद्धतीने एक छान अशी रेसिपी घेऊन आलो आहोत, जी म्हणजे तिखट आणि गोड शंकरपाळ्या यांची। तर स्मिता आपल्याला या शंकरपाळ्या करून दाखवणार आहेत। त्यांचं एक YouTube चॅनल आहे मल्टी किचन पुणे, आणि या YouTube चॅनल अंतर्गत त्यांनी भरपूर छान छान रेसिपी तयार केलेल्या आहेत। चला तर मग बघूया या शंकरपाळ्या कशा तयार होत आहेत। सगळी रेसिपी बघा शेवटपर्यंत, आणि आवडली तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायला विसरू नका। आणि त्यांचं चॅनल सुद्धा नक्की जाऊन बघा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे। धन्यवाद। गोड शंकरपाळे बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला घ्यायचं इथे एका पातेल्यामध्ये साखर 3/4 कप, पाऊण कप साखर घ्यायची आहे। वाटीच्या जर मापाने तुम्ही घेतलं तरी असंच प्रमाण घ्यायचंय। नंतर तेवढंच पाऊण कप दूध घेतलंय आपण, 3/4 कप दूध। याला आपण फ्लेमवरती ठेवूया आणि मीडियम फ्लेमवरती याच्यातली साखर पूर्ण विरघळेपर्यंत याला बस 2 मिनिटं आपल्याला हलवत राहायचंय, का तर साखर खालनं पातेल्याला लागायला नको म्हणून। आणि हे साखर विरघळल्यावरती अशा प्रकारे हे दूध दिसतं। आता आपण फ्लेम बंद करून हे दूध आणि साखरेचं मिश्रण पूर्णपणे थंड करूया। दूध आणि साखरेचं मिश्रण थंड जर झालं तरच आपल्या शंकरपाळ्या कुरकुरीत बनतात। यासाठी हे जरुरी आहे की दूध आणि साखरेचं मिश्रण थंड झालं पाहिजे। इथे आपण घेतलंय अर्धा कप किंवा अर्धी वाटी तूप, गाईचं तूप इथे मी वापरलंय, तुम्ही कोणतंही तूप घेऊ शकता। याला फक्त गरम करायचंय, पाघळून घ्यायचंय हे तूप सिम फ्लेम वरती। तूप पाघळल्यानंतर इथे आपण घेऊया मैदा, 4 कप किंवा 4 वाट्या मैदा घेतलेला आहे आणि चाळून घ्यायचाय मैदा। सगळ्यात पहिल्यांदा मैदा चाळल्यानंतर इथे मैदा परातीत घातल्यानंतर याच्यामध्ये टाकूया 1 टेबलस्पून किंवा 2 चमचे बारीकवाली रवा। बारीकवाला रवा घातल्यानंतर फक्त पिंच ऑफ किंवा 1/4 टीस्पून मीठ टाकूया। मीठ इथे मी सेंधा नमक वापरलंय। आणि त्यानंतर याला मिक्स करूया चांगल्या प्रकारे मिक्स करायचंय। मिक्स केल्यानंतर जे पाघळवलेलं तूप आहे ते आपण याच्यामध्ये घालूया। तूप घातल्यानंतर लगेचच याच्यामध्ये हात घालायचा नाही, कारण तूप गरम असतं, म्हणून याला सगळ्यात पहिल्यांदा आपण चमच्याने मिक्स करून घेऊया। चमच्याने मिक्स करायचंय चांगल्या प्रकारे आणि नंतर याला आपण हाताने रब करायचंय। चमच्याने सगळीकडे तूप पसरवल्यानंतर हाताने चांगल्या प्रकारे दोन्ही हाताने याला आपण रब करूया, कारण जो तूप आहे ते सगळीकडे मैद्यामध्ये लागलं पाहिजे। हेच एक टिप्स आहेत छोट्या छोट्या की ज्याने शंकरपाळी आपली अगदी कुरकुरीत बनते। असं हाताने रब केल्यानंतर अशा प्रकारे गोळा जर झाला तर समजायचंय तूप आणि मैदा चांगल्या प्रकारे एकत्र झालाय। आता जे थंड झालेलं दूध आणि साखरेचं मिश्रण आहे ते चांगल्या प्रकारे मैद्यामध्ये मळून घेऊया। या मैद्याच्या मिश्रणामध्ये हे एवढंच मिश्रण मळल्यानंतर अगदी घट्ट असं हे गोळा तयार होतो, पीठ तयार होतं। याला पांढरं कापड थोडंसं ओलं करून याला आपण झाकून ठेवूया आणि ठेवल्यानंतर लगेचच याला लाटायला घ्यायचं। याची गोळी तयार करायची आहे। गोळी तयार केल्यानंतर याला लगेच लाटून घ्यायचंय। आणि लाटताना महत्वाची टिप आहे, लाटताना अगदी एकसारखं लाटायचंय, कुठे जाड कुठे पातळ असं लाटायचं नाहीये, बिलकुल एकसारखं लाटायचंय आणि मीडियम साईज मध्ये लाटायचंय, पातळ साईज मध्ये लाटायची नाहीये, तरच आपल्या शंकरपाळ्या दिसायला खूप छान दिसतात। अशा प्रकारे मीडियम साईज मध्ये लाटून घेतलंय। आता आपण ह्याला कडेचे भाग
कट करून घेऊयात सगळ्यात पहिल्यांदा. जर आकार व्यवस्थित यायला पाहिजे तर कडेचे भाग आपण कट करून घेऊयात व्यवस्थित. इथे मी पिझ्झा कटर वापरलंय कट करण्यासाठी, कारण पिझ्झा कटरने कट करायला खूप सोपं जातं. चाकूपेक्षा अजून दुसरे काही इन्स्ट्रुमेंटपेक्षा पिझ्झा कटर सगळ्यात बेस्ट वे आहे कट करण्यासाठी शंकरपाळी. इथे आपण शंकरपाळी एकसारख्या कट करून घेऊया मीडियम आकारामध्ये, ज्यादा मोठ्या पण नाही आणि जास्त छोट्या पण नाही. अशा प्रकारे आपण शंकरपाळ्या कट करून घेऊया. तुम्ही बघू शकता आकार कसा आलेला आहे, एकदम परफेक्ट असा आकार आलेला आहे. जास्त मोठ्या पण नाही झालेल्या आणि जास्त छोट्या पण नाही झालेल्या. अशा प्रकारे आपण सगळ्या शंकरपाळ्या कट करून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता याची जी जाडी आहे ती एकदम व्यवस्थित आपण ठेवलेली आहे, जास्त पातळ नाही जास्त मोठी नाही. आता ह्या शंकरपाळ्या आपण सगळ्या कापलेल्या तळून घेऊया. तळण्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे तेल गरम करूया. तेल गरम झाल्यानंतर एक छोटासा शंकरपाळीचा गोळा याच्यात टाकूया. जसे बबल्स येतील तसं समजायचंय की हे तेल शंकरपाळी तळण्यासाठी एकदम व्यवस्थित टेम्परेचर आहे. आता मीडियम फ्लेमवरती तेल तर गरम झालेलं आहे, फ्लेमला मीडियम ठेवून या शंकरपाळ्या याच्यामध्ये टाकूया आणि मीडियम फ्लेमवरतीच या शंकरपाळ्या आपल्याला तळून घ्यायच्यात. कारण जर आपण हाय फ्लेमवरती जर शंकरपाळ्या तळल्या तर त्या आतून कच्च्या राहतात. वरनं तर आपल्याला कलर ब्राऊन दिसतो पण त्या आतनं कच्च्या राहतात. यासाठी मीडियम फ्लेमवरती कंटिन्युअसली शंकरपाळी आपल्याला तळून घ्यायची आहे. जेव्हा शंकरपाळी आपण तेलात टाकतो तेव्हा 2 मिनिटं तिला बिलकुल हलवायचं नाही आहे. 2 मिनिटानंतर अशा प्रकारे कलर येतो, त्यानंतरच शंकरपाळीला हलवायचं आहे. आणि आता तुम्ही बघू शकता कशा प्रकारे कलर आलाय. आता दोन्ही साईडने आपण शंकरपाळ्या अगदी भाजून घेतल्यात, व्यवस्थितरित्या तळून घेतलेल्या आहेत. अगदी बिस्किट कलर आलेला आहे शंकरपाळीला. तुम्ही बघू शकता किती छान कलर आलाय. आणि ह्या थंड झाल्यानंतर अगदी कुरकुरीत क्रिस्पी अशा शंकरपाळ्या खायला एकदम परफेक्ट प्रमाणासहित तुमच्याबरोबर ही रेसिपी शेअर केलेली आहे. तर आता तुम्ही बघू शकता कशा प्रकारे ह्या शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत. लेयर्स पण शंकरपाळ्यांना आलेल्या आहेत. खूप अशा सुंदर टेस्टी डिलिशियस गोड शंकरपाळी, तोंडात टाकताच विरघळणारी अशी शंकरपाळी. तुम्ही बघू शकता लेयर्स कशा प्रकारे आलेल्या आहेत. आपण जर याप्रमाणे शंकरपाळी तयार केलीत तर अगदी लेयर्स पण येणार, खुसखुशीत होतात, कुरकुरीत होतात, क्रिस्पी अशा शंकरपाळ्या तयार होतात. तर नक्की नक्की ही रेसिपी तुम्ही घरी ट्राय करा. खूप सोप्या पद्धतीने आहे. आता आपण तयार करूयात खारी शंकरपाळी, जी खारी सारखीच तयार होते. याला खूप असे पदर येतात. खारी शंकरपाळी करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे घेतलेलं आहे गव्हाचे पीठ 2 कप गव्हाचे पीठ घेतल्यानंतर याच्यामध्ये टाकूया अर्धा टीस्पून काळी मिरी पावडर. ही घरीच दळलेली पावडर आहे काळी मिरीची. तेल टाकूया 1/4 कप तेल टाकलंय, म्हणजे पाव वाटी तेल टाकायचं आहे. आणि याला सगळ्यात पहिल्यांदा मिक्स करूया. खारी शंकरपाळीसाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. जसं की गोड शंकरपाळीला आपण प्रोसेस केली होती तशीच इथे पण करायची आहे. अगदी सोप्या पद्धतीने या दोन्ही रेसिपी तुमच्या समोर आम्ही घेऊन आलेलो आहोत. तर नक्की नक्की या रेसिपी तुम्ही ट्राय करा आणि तुमची दिवाळी स्पेशल बनवा. अशा प्रकारे आपण तेल चांगलं पिठामध्ये चोळून घेतलेलं आहे. अशा प्रकारे गोळा तयार झाला की समजायचंय तेल पिठामध्ये चांगलं मिक्स झालेलं आहे. नंतर 1 टीस्पून मीठ टाकूया. हे परफेक्ट प्रमाण आहे. ज्या रेसिपी आपण तुमच्या बरोबर शेअर करतो त्या अगदी परफेक्ट असतात. नंतर जिरं टाकलंय 1 टीस्पून, ओवा घेतलाय 1 टीस्पून 1 चमचा आणि ओव्याला असं हातावरती रब करून चोळून टाकायचंय की जेणेकरून ओव्याचा जो स्वाद आहे, ओव्याचा जो टेस्टीपणा आहे तो खूप छान येतो. त्यानंतर कसुरी मेथी घेतलेली आहे 1 टेबलस्पून किंवा 2 चमचे या प्रमाणामध्ये आणि याला पण हाताने चांगलं असं क्रश करून या पिठामध्ये घालूया. घातल्यानंतर ह्या सगळ्या वस्तू चांगल्या प्रकारे पिठामध्ये मिक्स करायच्यात, व्यवस्थितरित्या मिक्स करायच्यात की सगळ्या पिठामध्ये स्वाद आला पाहिजे प्रत्येक वस्तूचा.
त्यानंतर मिक्स झाल्यानंतर आता याला आपण मळून घेऊयात पाण्याने मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये, जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही, मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये याला पाण्याने चांगल्या प्रकारे मळून घेऊयात। आपला गोळा तयार आहे खारी शंकरपाळीचा। बघू शकता तुम्ही मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये अशा प्रकारे आपण याला मळून घेतलंय। आता लगेचच आपण याला लाटून पण घ्यायचंय, भिजवायची गरज नाहीये पिठाला बिलकुल, कारण आपण चांगल्या प्रकारे याला मळून घेतलेला आहे। सगळ्यात पहिल्यांदा याचा साठा तयार करूया। साठा तयार करण्यासाठी इथे आपण घेतलंय 2.5 टेबलस्पून तूप, गाईचं तूप घेतलंय आणि 1.5 टेबलस्पून इथे घेतलंय आपण तांदळाचं पीठ। चांगल्या प्रकारे दोन्ही आपण मिक्स करूया, कारण आपला साठा व्यवस्थित झाला पाहिजे आणि खारे शंकरपाळे खूपच क्रिस्पी खारीसारखे तयार झाले पाहिजे। याच्यासाठी हा साठा खूप महत्त्वाचा आहे, व्यवस्थित बनणं। साठा जर व्यवस्थित बनला तरच आपले खारे शंकरपाळे खूप मस्त बनतात, अगदी खारीसारखा कलर पण येतो आणि क्रिस्पी बनतात। साठा तयार आहे आपला, तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी कशी झाली आहे। अगदी अशाच पद्धतीने आपण साठा तयार करायचा आहे। आता आपण या पिठाचे गोळे तयार करून घेऊयात। सगळ्यात पहिल्यांदा याला पोळपोटावर घेऊन एकसारखं मळून घेऊयात चांगल्या पद्धतीने। नंतर याचे मीडियम साईजमध्ये छोटे छोटे गोळे तयार करून घेऊयात। तुम्हाला जशा आकारामध्ये पाहिजे तशा आकारामध्ये तुम्ही गोळे तयार करून घेऊ शकता। मी इथे 6 गोळे माझे तयार झालेले आहेत। जेव्हा वेळेस गोळे तयार केले 6 गोळे तयार झाले आणि आता हे 6 गोळे आपण चपातीप्रमाणे लाटून घेणार आहोत। मीडियम म्हणजे जास्त पातळ नाही जास्त जाड पण नाही, अशा प्रकारे लाटून घ्यायचं याला एकसारखं। जसं शंकरपाळीची लाटी आपण लाटली होती एकसारखी, तसंच एकसारखं लाटायचंय। कुठं जाड आलं नाही पाहिजे पातळ आलं नाही पाहिजे, म्हणून लाटणं फिरवताना कशा प्रकारे मी फिरवती अगदी तुम्ही व्यवस्थितरित्या बघा। एकसारखं लाटणं फिरलं पाहिजे आणि ही एकसारखी चपाती या पिठाची आपण लाटून घेतलेली आहे। तुम्ही याची जाडी सुद्धा बघू शकता आपण केवढी ठेवलेली आहे। अगदी अशा प्रकारे जाडी ठेवायची आहे, म्हणजे जास्त पातळ नाही जास्त जाड पण नाहीये। आता अशा प्रकारे आपण सगळ्या चपाती ह्या पिठाच्या लाटून घेऊया। सगळ्या आपण लाटून घेतलेल्या आहेत। आता आपण साठा घेऊया आणि साठा याच्यावरती व्यवस्थितरित्या लावून घेऊयात। पोळपोटावरतीच साठा ठेवून लावून घ्यायचा आहे, व्यवस्थितरित्या हातानेच लावायचा आहे। चमच्याने टाकायचा पण हाताने लावला साठा तर व्यवस्थितरित्या लागला जातो, चमच्याने जर लावला तर व्यवस्थितरित्या लागला जात नाही, सगळीकडे पसरला जात नाही। म्हणून या हातानेच साठा या चपातीच्या रोलवरती अप्लाय करायचा आहे, लावायचा आहे व्यवस्थितरित्या। आणि साठा लावल्यावरती दुसरीही चपातीचा रोल जो आपण लाटलेला आहे तो याच्यावरती ठेवायचा आहे, त्यालाही वरनं साठा लावायचा आहे। दुसरा चपातीचा अगदी अशाच प्रकारे आपण लाटून घेतलेला आहे। आणि जर वाटलं कुठेतरी कमी पडतंय फक्त हाताने स्ट्रेच करायचं आहे। हाताने स्ट्रेच केल्यानंतर बघा एकसारखं होतंय लगेचच। आणि पुन्हा तशाच प्रकारे साठा लावून घेऊया आपण। अशाच प्रकारे साठा लावायचा आहे। आता आपण घेतलाय तिसरा रोल। तिसऱ्या रोलला सगळ्यात पहिल्यांदा असं ताटामध्ये घ्यायचंय, साठा लावायचा आहे व्यवस्थितरित्या। कारण काय आहे, खूप मोठी टिप आहे, तुम्ही बघू शकता। असा साठा लावल्यानंतर जो साठा लावलेला भाग आहे तो आपण या तिसरा जो रोल आहे साठा लावलेला भाग तो असा याच्यावरती ठेवणार आहोत। जे पहिले 2 रोल आपण लावलेत, कारण आपण याला वरनं साठा लावणार नाहीये म्हणून आतल्या साईडने आपण साठा लावलाय आणि साईडने असं बोटाने याला प्रेस करायचंय, दाबून घ्यायचंय चांगल्या प्रकारे, कारण हे पदर सुटायला नकोत म्हणून दाबून घ्यायचंय। नंतर आता आपण याला फोल्ड करणार आहोत। फोल्ड करायच्या अगोदर आपण याला चांगल्या प्रकारे लाटून घ्यायचंय, पुन्हा एकसारखं लाटून घ्यायचंय। आणि लाटून घेतल्यानंतर याला आपण कट करायचंय साईडने, साईड्स कट करायच्या आणि याचा आपण चौकोन तयार करणार आहोत। चौकोन तयार केल्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट टिप आहे, याला आतून साठा लावलेला नाहीये, फक्त साठा न लावता चौकोन तयार करायचा आणि एकसारखं याला लाटून घ्यायचंय। एकसारखं लाटल्यानंतर याला मधनं कट द्यायचा आहे चांगल्या प्रकारे
आणि याच्या स्ट्रिप्स आपण कट करून घेणार आहोत। स्ट्रिप्स कट करण्याचं कारण एकच आहे, खायला खूप छान लागतात, दिसायला खूप छान दिसतात। तुम्हाला जो आकार आवडत असेल त्या आकारात तुम्ही कापू शकता, पण या आकारामध्ये जर कापलं तर दिसण्यासाठी तर तळल्यानंतर खूप छान दिसतात आणि त्याबरोबर खायलाही खूप क्रंची क्रिस्पी, स्टोअर करायलाही अगदी व्यवस्थितरित्या आपण स्टोअर करू शकतो या डब्यामध्ये। या स्ट्रिप्स आपल्या कट झालेल्या आहेत। आता आपण तेल गरम करून घेऊयात। इथे मोस्ट इम्पॉर्टंट टिप आहे, गोळा टाकूया। गोळा टाकल्यानंतर बबल्स लगेच वर आला तर आपलं तेल गरम आहे। मोस्ट इम्पॉर्टंट टिप, जर आपण तेल गरम नसताना जर आपण ह्या खाऱ्या शंकरपाळ्या टाकल्या तर ह्या तेल जास्त शोषून घेतात, म्हणून तेल गरम झाल्यानंतरच ह्या खाऱ्या शंकरपाळ्या तेलात आपण एक एक करून सोडणार आहोत आणि तळून घ्यायच्यात। मीडियम फ्लेमवर याही तळायच्यात, अगदी बारीक आणि अगदी मोठ्या फ्लेमवर तळायच्या नाहीयेत। मीडियम फ्लेमवर याला टाकल्यानंतर हात 1 मिनिट लावायचा नाहीये, बिलकुल याला हलवायचं नाहीये। टाकल्यानंतर अशा प्रकारे सगळ्या आपण या खाऱ्या शंकरपाळ्यांच्या स्ट्रिप्स टाकून घेतल्या तेलामध्ये। 1 मिनिटभर मी याला बिलकुल हलवलं नाहीये। तुम्ही कलर बघू शकता, एका साइडनी या फ्राय झाल्यात। आता आपण याला पलटून घेऊयात, दुसऱ्या साइडनी फ्राय करूयात। 1-1 मिनिटामध्ये फ्राय होतात, 2 मिनिटं लागतात याला फ्राय व्हायला। मीडियम फ्लेमवर खूप क्रंची क्रिस्पी अशा तयार होतात। ही रेसिपी खूप वेगळ्या प्रकारे आहे, जशी आपण मठरी खातो, मठरी टाइप लागते, पण टेस्ट अगदी तुम्ही खाल्ल्यानंतर खारी सारखी लागते। आहेत गव्हाच्या पिठाच्या, पण हेल्दी पण आहे आणि टेस्टी पण आहे। कलर तुम्ही बघू शकता, फ्राय झाल्यानंतर खारी सारखा कलर आलेला आहे। यासाठी ही रेसिपी तुम्ही नक्की घरी बनवा आणि दिवाळी स्पेशल बनवा। ह्याला पदरही खूप सुटलेला आहे, क्रिस्पी पण खूप छान प्रकारे झालेले आहेत। अशा प्रकारे तयार आहेत आपल्या खारे शंकरपाळे रेसिपी। तुमच्या बरोबर चैतन्य फूड ब्लॉग वरती दोन्ही रेसिपी आपण शेअर केलेल्या आहेत। गोड शंकरपाळी, कुरकुरीत क्रिस्पी अशी, आणि खारी शंकरपाळी। चैतन्य फूड ब्लॉग वरच्या मल्टी किचन पुणेच्या गोड शंकरपाळी आणि खारी शंकरपाळी या रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या नक्की कमेंट करा, शेअर करा। मल्टी किचन पुणे चॅनल हा जो कोणी पहिल्यांदा बघत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑलला प्रेस करा। चॅनल असाच बघत राहा, खात राहा, खुश राहा।